नमस्कार. शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येईल. जय गो माता. नमस्कार. मी उदय रामचंद्र गोडबोले. गेले 8 वर्ष परिंचे स्थित गावामध्ये आपण देशी गोसंवर्धनाचं काम करत आहोत आणि 2 गायींपासून केलेली सुरुवात आज आपल्याकडे 24 गायींपर्यंत पोचलेली आहे. आपला मुख्य इथला उद्देश आहे की एक तर गोसंवर्धन करणं, त्याच्यानंतर उच्च पिढी तयार करणं आणि गोमातेला लोकांपर्यंत जोडणं, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा शेतीच्या दृष्टीने म्हणा, गोमातेला लोकांशी जोडून देणं. आणि गेले 8 वर्ष आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्याला सांगायला आनंद आहे की मला चांगला इथे गावातनं पण प्रतिसाद मिळतो आहे आणि मुंबई पुण्यासारख्या शहरातनं सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपण इथे गोमातेच्या शेण गोमूत्रापासनं आरोग्यासाठी पण बरीच औषधं तयार करतो, जी आपल्याला पुण्यातले चांगले नामांकित आयुर्वेदाचार्य डॉक्टर मार्गदर्शन करतात, त्यांच्या देखरेखीखाली असतात. ती आपण इथे शेतीसाठी सुद्धा खूप छान औषधं तयार करतो, जी टॉनिक म्हणून काम करतात, कीटकनाशक म्हणून, कीटक नियंत्रण. एक चांगली गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की आपण इथे कोणाचा नाश करत नाही. आपण गोसंवर्धनाबरोबरच इथे वृक्षांचं संवर्धनही खूप करत आहोत आणि आत्ताही आपल्याकडे अशी वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाला आणि मानवाला पूरक अशी बरेच वृक्ष आपण इथे लावलेली आहेत, ज्याचा लाभ हा आरोग्यासाठी शेतीसाठी आपल्याला करता येतो. आणि आज आपण एक नवीन संकल्पना म्हणण्यापेक्षा संकल्पना जुनीच आहे पण आपल्या इथे नवीन आहे, जी नक्षत्रबन आणि राशीबन याची 27 नक्षत्राची 27 अगदी रेअर वृक्ष, ज्याच्यात आपण बोधिसत्व आणि वडाचे वेगळे प्रकार असे विविध जातींची वृक्ष इथे नक्षत्रांची आणली आहेत. त्याचबरोबर आपण इथे राशीची पण 12 वृक्ष आणलेली आहेत आणि याच्यावर आपल्याला अत्यंत लाभ असा झाला आहे की सोन्याहून पिवळा, की आपल्या पुण्यातले समर्थांचे मोठे साधक जोशी काका, किंवा त्यांचं नाव श्री दीपक जोशी आहे, त्यांचं श्रीवर्धनला खूप मोठं प्रस्थ आहे, जिथे मठ आहे, जिथे 13 एकरवर त्यांनी अत्यंत दुर्मिळ वृक्षांची लागवड केली आहे. असे साधक आज आपल्या इथे येत आहेत आणि ते आपण आणलेल्या वृक्षांवर संस्कार करणार आहेत. आणि हे संस्कार अत्यंत महत्त्वाचे का असतात? कारण जोशी काकांचा वृक्षांवर खूप प्रेम पण आहे आणि त्यांचा अभ्यासही खूप दांडगा आहे आणि त्यांनी केलेल्या संस्काराचा फायदा आम्हाला आजपर्यंत खूप झालेला आहे. आपल्या गोशाळेमध्ये म्हणा किंवा आपल्या शेतामध्ये म्हणा, गेल्या 2 वर्षापासून ते आपल्या संपर्कात आहेत, आपल्या इथे येऊन गेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते इथे पोचतील. नमस्कार मंडळी. आज मी इथे आलो आहे उदय गोडबोले यांच्याकडे. यांची माझी दोस्ती खूप जुनी आहे. यांचं गायींचं एक चांगला छान प्रकल्प आहे. इथे अनेक प्रकारच्या गायी इथे आहेत आणि ह्या गायी अतिशय छानपैकी त्यांनी सांभाळल्या. सगळं शून्यातून उभं केलं. मग इथं मी यायचो, आलो, गायींवरती संस्कार कसे करायचे ते त्यांना सांगितलं, गायी सांभाळायच्या कशा ते त्यांना सांगितलं. इतर सगळी माहिती त्यांना मी दिली, जेवढी माझ्या गुरूंनी मला शिकवली होती ती सगळी. गायींवरती संस्कार करणं आणि दूध वाढवणं किंवा गायींना आपलंसं करणं, ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ह्या संस्कारित आणि आपल्याकडे पूर्वीच्या सगळ्या अनेक ग्रंथांमधून त्याचे उल्लेख पण आहे. फक्त आपण एक काम करतो की त्यांनी प्रामाणिकपणे केलं, त्यामुळे आज त्यांच्याकडे मी ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला त्यांच्याकडे 1-2 गायी होत्या. आज जवळजवळ त्यांच्याकडे 20-25 गायी आहेत, वासरे आहेत. आज खूप मोठं झालं आहे आणि हे सगळं बघून मला भयंकर आनंद झाला.
त्यावेळेला मी पाहिलेली परिस्थिती आणि आजची परिस्थिती, त्यांनी ऐकलं, त्यांनी केलं, कष्ट केले, उभं केलं आणि हा सगळं हे निर्माण झालं. याचा आनंद सगळ्यात जास्त मला आहे की गायी एवढ्या दिसणं, वेगवेगळ्या जाती दिसणं, त्या गायींचे स्वभाव दिसणं, गायींच्या चेहऱ्यांवरनं कळतं की गायींचे स्वभाव कशा असतील ते, गायींचं वागण्यावरनं कळतं गायी कशा असतील त्या. म्हणजे मालक गाईला कसा ठेवतो किंवा जो राखणदार आहे गाईचा तो गाईला कसा ठेवतो याची अनेक उदाहरणं मी पूर्वी पण पाहिली आहेत. पण इथं जी पाहिली आहेत हे धंदा म्हणून करत नाहीत. तुम्ही ज्यावेळेला एखादी गोष्ट धंदा म्हणून करता त्यावेळेला जनावरांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा खूप वेगळा असतो. जेव्हा तुम्ही आपलं म्हणून बघता त्यावेळेला जनावरांच्यामध्ये असणारा बदल हा त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या वागणुकीवरती आणि त्यांच्या ठेवणीवरनं कळतं की जनावरांना ही लोक कशी ठेवत असतील, जनावरं यांच्याशी कशी असतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी मी बोलल्या असल्या कारणाने उदय गोडबोलेंनी फार सुंदररित्या हे सगळं सांभाळलं, केलंच. माझ्याकडे मी जेव्हा नक्षत्रवन भारतातलं पहिलं केलं, संस्कारित नक्षत्रवन भारतातलं पहिलं, अनेक वनं मी केली. भारतात एवढी वनं कोणीच केली नाहीत आजपर्यंत. नक्षत्रवन मी भारतातलं पहिलं केलं, संस्कार केला. झाडांची शाळा ही भारतात पहिली मी सुरू केली. झाडांना शिकवायचं, ते कसं शिकवायचं, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. झाडांना शिकवताना मी झाडांना सांगायचो की तुझं नाव काय, तुझा उपयोग काय, निसर्ग तुझ्यासाठी काय करतोय, तू निसर्गासाठी काय करतोयस, तू लोकांसाठी काय करतोयस, लोक तुझ्यासाठी काय करतायत. आणि त्याच्यामधनं झाडांचीच माझी दोस्ती झाली. आज झाडांबद्दल 40 वर्ष मी आज या झाडांच्या सानिध्यामध्ये, वेगवेगळ्या झाडांच्या सानिध्यात आहे. आमच्या आश्रमामध्ये साधारण 3-3.5 हजार झाडं आहेत. अनेक वनं आहेत, कोणीच केलेली नाहीत भारतामध्ये. एकमेव मी माणूस आहे की जी 9 वनं मी भारतामध्ये पहिल्यांदी केली. सगळी वनं आहेत, सगळी झाडं आहेत, अभ्यास सगळा आहे त्याच्यावरती. पण झाडांखाली बसल्यानंतर, नक्षत्रांच्या झाडांखाली बसल्यानंतर तुम्हाला तुमच्यात होणारा बदल हा खूप वेगळा आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो लोकांना की तुम्ही तुमच्या नक्षत्राच्या झाडाखाली बसा. ते संस्कारित असो किंवा नसो, संस्कार असले तर फारच उत्तम, नसले थोडंफार तुम्हाला काहीतरी ते देऊन जाते. अनेक झाडांच्या स्वभावावरती मी अभ्यास केला, अनेक झाडांच्या प्रवृत्तीवरती अभ्यास केला, अनेक झाडांच्या प्रकृतीवरती अभ्यास केला, अनेक झाडांच्या आवडीनिवडीवर अभ्यास केला. म्हणजे झाडांना काय आवडतं, काय आवडत नाही याच्यावरती अभ्यास केला. हे 40 वर्ष माझं काम चालू आहे सतत. अनेक पुरस्कार मिळाले, सगळं झालं. आज या इथे उदय गोडबोले त्यांच्या ह्या सगळ्या जागेमध्ये नक्षत्रवन तयार करत आहेत या भागामध्ये. हे नक्षत्रवन मला असं वाटतं हे 3रं नक्षत्रवन असेल की जे संस्कारित 3रं नक्षत्रवन आहे. पहिले जे केलं ते माझ्याकडे केलं, दुसरं मी ते यवतला केलं, आता 3रं हे सारोळ्यामध्ये मी इथे यांच्याकडे करतोय, परिंजामध्ये करतोय. इथे ते नक्षत्रवन झाल्यानंतर इथल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्याचा भरपूर फायदा होईलच. पण इथलं सगळं वातावरण एकदम बदलून जाईल नक्षत्रवनामुळे आणि त्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे. म्हणजे प्राणी मात्रांपासून मनुष्य प्राण्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा भरपूर फायदा होईल. असं हे नक्षत्रवन आता इथे उभं राहते. मला असं म्हणायचं आहे की ह्या नक्षत्रवनासाठी उदय गोडबोलेंना शुभाशीर्वाद, खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांनी हे अशा तऱ्हेचं चांगलं करावं आणि लोकांना त्याचा फायदा मिळावा, त्यांना मिळावा. विशेषतः त्या गायी, ह्यांच्याकडे ज्या गायी आहेत त्या गायींनी जर समजा त्या नक्षत्रवनामध्ये फिरल्या तर त्याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त आणखीन चांगला होऊ शकतो. लोकांच्या सगळे स्वभाव बदलून जातात, स्वभाव बदलून जातील म्हणून ते नक्षत्रवन आज या ठिकाणी ते उभं करत आहेत.
मला सगळ्यात जास्त आनंद आहे की हा कोंबडा जो आता हरवतोय तो प्रत्येक गोष्टीला मला रिस्पॉन्स देतोय आणि तो मला सांगतोय की यस सर आम्ही करतोय, यस सर आम्ही करतोय. ते बघा, तो सांगतोय यस सर आम्ही करतोय. आणि हा सगळा जो प्रकार आहे ते बघा, आता जास्त ओरडू नको रे बाबा. तर मला असं म्हणायचं आहे की नक्षत्रवन आता इथं होतंय, तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असं माझं म्हणणं आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी यावं झाल्यानंतर आणि ह्या नक्षत्रांच्या झाडांच्या सान्निध्यात आणि गायींच्या सान्निध्यात राहावं ही विनंती.